हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत 4th स्टँडर्डचं जिओग्राफीचं चॅप्टर अवर युनिवर्स सन अर्थ अँड मून. युनिवर्स म्हणजे काय? ब्रह्मांड, विश्व. आपल्या या ब्रह्मांडात काय आहे? सूर्य, पृथ्वी, चंद्र. आज आपण त्याबद्दल शिकणार आहोत. ऑब्झर्व द ग्लोब अँड विथ द हेल्प ऑफ युअर टीचर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे ही जे पिक्चर आहे याचं पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आणि पुढील काय क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. व्हॉट इज शो बाय द ब्ल्यू कलर ऑन द ग्लोब. ज्या ब्ल्यू कलर काय दाखवतो आपल्याला? ब्ल्यू कलर आपल्याला वॉटर दाखवतो. व्हॉट कलर आर यूज टू शो द वॉटर अँड लँड एरिया ऑन द ग्लोब. म्हणजे वॉटर कोणत्या कलरने दाखवलेलं आहे आणि लँड कोणत्या कलरने? तर वॉटर ब्ल्यू कलरने दाखवलेलं आहे आणि लँड ग्रीन आणि ब्राऊन कलरने दाखवलेली आहे. द लँड एरिया ऑन द अर्थ इज लेस अबाउट 29%, व्हिल द वॉटर एरिया इज 71%. म्हणजे अर्थमधला लेस दॅन म्हणजे कमी भाग कशाने वापरलेला आहे, कशाने व्यापलेला आहे? लँडने म्हणजे जमिनीने. किती? फक्त 29% आणि बाकीचं 71% कोणी व्यापलेलं आहे? वॉटरने. म्हणजे 29% लँड आहे आणि 71% काय आहे? वॉटर आहे. वॉटर बॉडीज म्हणजे पाणी कोणकोणत्या स्वरूपात आहे पृथ्वीवर? वॉटर ऑन द अर्थ इज सीन इन द फॉर्म ऑफ फ्लोईंग वॉटर अँड स्टोर वॉटर. म्हणजे पृथ्वीवर पाणी दोन प्रकारांमध्ये, एक आहे स्टोर वॉटर म्हणजे साठवलेलं पाणी आणि दुसरं आहे फ्लोईंग वॉटर म्हणजे वाहतं पाणी. स्प्रिंग्स, रील्स, रिव्हलेट्स, रिव्हर्स आर एक्झाम्पल ऑफ फ्लोईंग वॉटर. म्हणजे स्प्रिंग्स, झरे, छोटे प्रवाह, झरे, नद्या हे काय कशाची उदाहरणे? वाहत्या पाण्याची उदाहरणे. पॉन्ड्स म्हणजे तळी, पूल्स म्हणजे तलाव, स्मॉल पॉन्ड्स छोटे तलाव, पडल्स म्हणजे डबके, लेक्स, सरोवर, बे, उपसागर. सी म्हणजे काय? समुद्र. ओशन म्हणजे महासागर. हे कशाचे? ह्या काय? वॉटर बॉडीज आहे. म्हणजे या जागा काय? पाणी, वॉटर. लँडफॉर्म्स म्हणजे काय? आता जमिनीचा जो उंच सपाट भागामध्ये जी जमीन व्यापलेली आहे ना त्याला म्हणतात लँडफॉर्म्स. द डिफरंट शेप्स ऑफ द लँडफॉर्म ड्यू टू इट्स अप्स अँड डाऊन्स आर कॉल्ड लँडफॉर्म. म्हणजे जमिनीचा जो उंच आणि सपाट जो भागामध्ये जी जमीन आहे त्याला काय बोलतात? लँडफॉर्म्स.